आज आपण सांधेदुखी अर्थात ऑस्टिओआर्थरायटिसवर चर्चा करूया. आपले माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयीजी या सांधेदुखीने त्रस्त होते. ह्या आजाराचं नाव आहे ऑस्टिओआर्थरायटिस अर्थात सांध्यांची सूज. सांध्यांमध्ये जवळजवळ असणाऱ्या हाडांची टोकं झिजून झिजून त्यांच्यावरील असलेल्या कुर्चेचे आवरण खराब झालं की ही सांधेदुखी सुरू होते. सांध्यांमध्ये असणारं सायनोवियल फ्लुइड हे घर्षण प्रतिबंधक द्रव्य किंवा ऑइल अशा वेळेला कमी झालेलं असतं. तेव्हा उठता बसता सांध्यांची हालचाल करताना सांधे दुखायला लागतात. ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणायचं ह्याचं कारण हे की सर्वसाधारणतः वयोमानानुसार होणारी ही हाडांची झीज उतार वयात विलक्षण त्रासदायक ठरते. साठी ओलांडली की आपले गुडघे, घोटे, कंबर, मणके, मान असे एक ना अनेक सांधे दुखायला लागतात. मग सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस असे एक ना एक प्रकार आपल्याला सुरू होतात. या सांधेदुखींबरोबरच हाडं पण ठिसूळ व्हायला लागतात, स्नायू बंद ताणले जातात. एकंदरीत परिस्थिती विलक्षण अवघड होते. वृद्ध स्त्रिया, स्थूल व्यक्ती आणि परिश्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तींना ही व्याधी होते. वेदना, सांध्याला आलेली सूज, सांध्यांच्या हालचालीवर आलेले नियंत्रण, अशक्तपणा ही या आजाराची वैशिष्ट्य. सांध्यांच्या आतील आवरणास सूज आल्यास सांध्यांमध्ये द्राव साठतो, ह्याला आपण इफ्युजन असं म्हणतो. शरीराचा भार किंवा वजन ज्या सांध्यांवर अधिक पडतं ते गुडघे, घोटे, कंबर हे सांधे या आजारात अधिक वेदना देतात. खांदे, मनगट हे सांधे देखील जर दुखत असतील आणि त्याचप्रमाणे मानेचे मणकेही दुखत असतील तर काळजी करायची गोष्ट आहे. 70 वर्षांवरील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला ही व्याधी होते जर ते पूर्व आयुष्यात व्यायाम करत नसतील. फ्रॅक्चर झाल्यामुळे किंवा सांध्यांची रचना बिघडल्यामुळे तरुणांना पण हा आजार होऊ शकतो. शेतकरी, खेळाडू, बॅले डान्सर्स अशा व्यक्तींना सांध्यांची हालचाल वारंवार केल्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास त्यांच्या उर्वरित आयुष्यात होत असतो. स्थूल किंवा लठ्ठ व्यक्तींना सांध्यावर जास्त भार पडल्यामुळे हा आजार होतो. ही व्याधी अनुवंशिक असून या आजाराची प्राथमिक लक्षणं सौम्य असतात, पण जसं जसं वय वाढत जातं तसा तसा आपला त्रास वाढायला लागतो. प्रथम एखादा सांधा दुखतो आणि नंतर मात्र अनेक सांधे दुखायला लागतात. सांध्यांची हालचाल केली की सांधे दुखतात, विश्रांती घेतली की आराम वाटतो. सांध्यांवर दाबलं की दुखतं आणि शेकलं की आराम वाटतो. गरम पाण्याने केलेली आंघोळ वेदनांपासून थोडीशी सुटका देते. सांधे सतत त्रासाने सुजतात, सांध्यांची हालचाल मर्यादित होते. सांध्यांवर हात ठेवून सांध्यांची हालचाल केली की हाताला करकर असा आवाज येतो, ह्याला आम्ही क्रेपिटस असं म्हणतो. सांधेदुखी संध्याकाळपर्यंत दिवस वाढत जाईल तशी वाढतच जाते आणि रात्री विश्रांती घेतल्यामुळे ती कमी होते, पण दुखत असल्यामुळे झोप लागत नाही. वेदना व्याधीग्रस्त सांध्यांपासून दूरवर पसरतात. सांध्यांच्या हालचालीमुळे होणाऱ्या वेदना वाढत गेल्यामुळे हळूहळू रुग्णांची हालचाल अजून कमी होते. हे एक घातचक्र आहे आणि मग त्याच्यामुळे वजन वाढतं आणि मग सांधेदुखी अजूनच वाढते. अशा रुग्णांची शारीरिक आणि प्रयोगशालेय तपासणी झाल्यावर डॉक्टर त्यांना एक्सरे करायला सांगतात. एक्सरे काढलं की नेमकं निदान निश्चित होतं. दुर्दैवानं ऑस्टिओआर्थरायटिस ही वयोमानाशी संबंधित असणारी व्याधी असल्याने वेदनांपासून मुक्ती आणि सांध्यांच्या हालचालीत सुधारणा एवढ्या मर्यादित उद्दिष्टाने बऱ्याचदा उपचार करावे लागतात. पण ही उद्दिष्ट जर आपण पूर्वीपासूनच काळजी घेतली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे रिवाइज करू शकतो. ऍक्टिव्ह लाईफ ॲट एल्डरलीज हे एक चांगलं उद्दिष्ट असू शकतं. विविध प्रकारची वेदनाशामक औषधं डॉक्टरी सल्ल्यानुसार आपल्याला घेता येतात. उपचारांचा कालावधी प्रदीर्घ असल्यामुळे औषधांचे दुष्परिणाम होणार नाहीत ना, याची मात्र काळजी घ्यायला हवी. अधूनमधून ब्लड तपासावं. कधी कधी तर आपल्याला पूर्ण विश्रांतीही घ्यायची गरज भासू शकते. या सगळ्यांमध्ये वजन कमी करणं, मर्यादित आहार ठेवणं, नियमित सांध्यांची हालचाल करणं, आयुष्यभर सांध्यांना व्यायाम देणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. फिजिओथेरपिस्टच्या मदतीनं स्नायूंना व्यायाम देता येऊ शकतो. जर अवस्था गंभीर असेल तर सांध्यांची रचना बदलण्यासाठी सांधे बदलण्याचं ऑपरेशन सुद्धा करायची गरज भासू शकते. आपल्या जीवनशैलीतील योग्य बदल करून
आपलं आयुष्य कृतिशील अर्थपूर्ण करणं आपल्याला शक्य आहे. काठी, कुबड्या अशा साधनांचा उपयोग करून वेदना सुसह्य करता येतात, पण घालवता येत नाहीत. मसाज, गरम पाण्याची अंघोळ, शेक ह्या गोष्टी आपल्याला फक्त तात्पुरता आराम देतात. कायमचा आराम हा फक्त नियमित व्यायामानेच मिळू शकतो बरं का. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.